ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रेखा कोंडे यांनी केली। फडणवीस बागेश्वर बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, हिंदुत्ववादी संघटना ही गप्प का असा सवाल देखील रेखा कोंडे यांनी उपस्थित केला। उत्तर प्रदेशमधला एक भोंदू बागेश्वर नावाचा एक नालायक भोंदू महाराष्ट्रात येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करतो आणि हे बोलतो कोणासमोर? भर सभेमध्ये, जिथे दिग्गज राजकारणी, मान्यवर आणि खुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित असताना त्याची ही वाचाळ बडबड सर्वजण शांतपणे ऐकतात। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असं कुठेही वाटलं नाही की त्या क्षणी त्या व्यक्तीला थांबवावं। अशा मुख्यमंत्र्यानं, अशा गृहमंत्र्यानं तातडीने राजीनामा देणं अपेक्षित आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे यांनी केली आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। भोंदू खराटशी संबंध महसूल अधिकाऱ्यांना चांगलेच भोवणार असल्याची माहिती आहे। खराटशी संबंधित महसूल अधिकारी बडतर्फ होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। अनेकांचा जमीन खरेदी आणि इतर प्रकरणात सहभाग आहे। खराटशी संबंधित अधिकाऱ्यांची आता नावं देखील समोर येणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले। एसआयटी महसूल मंत्र्यांना अंतिम रिपोर्ट देणार असल्याची माहिती आहे। अशोक खरात साथ देणारे महसूलचे लोक बडतर्फ होतील अशी देखील या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते। महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची एसआयटी आहे या सर्व प्रकरणाची, एसआयटी ज्या अधिकाऱ्याचे नाव आज पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे। त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे। मी एकच सांगेन, हे लोक बडतर्फ होते, अशोक खरातला साथ देणार, त्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे आम्हाला। जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतोय, घाई करत नाहीये। पण एसआयटीला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा। ज्या ज्या खात्याचे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एमआयएम पक्षाला कमी निधी मिळाला। निधी कमी मिळाल्यानं थेट न्यायालयात जाण्याचा इशारा सभापती अनिल मक्रिये यांनी एमआयएमला खरं तर कमी निधी दिला होता। एमआयएमचे नेते, विरोधी पक्षनेत्यांनी सभापतींना आता न्यायालयात जाण्याचा इशारा दिला। सम्मानजनक निधि नहीं मिली। 27 तारीख की जनरल बॉडी के अंदर हमको हमारा सम्मानजनक बजट नहीं मिला तो 1000 तक का कोर्ट में जाएंगे। मैं नहीं चाह रहा, मैं माननीय कमिश्नर साहब को और माननीय महापौर साहब को ये रिक्वेस्ट कर रहा हूँ कि सर, हम डेवलपमेंट के मुद्दे के ऊपर जो तो रोड़ा नहीं डालना चाहते। डेवलपमेंट हम भी चाहते हैं कि आपके भी इलाकों के अंदर डेवलपमेंट हो और हमारे भी इलाकों के अंदर डेवलपमेंट हो। तो ये डेवलपमेंट कब होगा बराबर दोनों के इलाकों में? जब आप सामान निधि वाटप करेंगे। अगर आप सामान निधि वाटप नहीं करेंगे तो बिल्कुल कोर्ट के अंदर चैलेंज किया जाएगा और मैं कह रहा हूँ आपको पूरा बजट जो तो स्टॉप आउट हो जाएगा। तुम्हाला पैसे नाही दिले तर ठीक आहे, आम्ही तुम्हाला 35 लाख रुपये दिले ना ऑलरेडी। न्यायालयात जा ना, आम्हाला काय अडचण नाही। मग 1 रुपया भेटणार नाही न्यायालयात गेले तुम्हाला। जा, तुम्हाला स्वागत करणार तुमचा। काय म्हणून जाणार न्यायालयात तुम्ही? तुम्हाला पैसे दिले नाही का? दिले आम्ही, सन्मान केला तुमचा बी। आता नाही केलं की सन्मान नाही केलं? केलंय। आता नाही 1 रुपया दिलं। 5 लाख मी दिले, 25 लाख त्याच्यावर दिले, 5 लाख सरचे दिले, अजून काय 35 लाख दिले। पण भाजपच्या लोकांना 80 लाख दिले मी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।